जेटीवर आलो होतो मासे घ्यायला. म्हटलं आता मासे घेतले जात, तर आता बरोबर तिकडे भगवतीचं मंदिर आहे. म्हटलं जाऊन येऊया. चला मग. आणि रत्नदुर्ग किल्ल्याला आला असाल सृष्टीला यायला विसरू नका. इथे स्टार्टिंगला जी एंट्रन्स दिसते इथनं 30 रुपयाचं तिकीट काढायचं आणि इथे माझ्या मागे जो मॅप आहे तो मॅप बघायचा आणि एका बाजूने सुरुवात करायची. तिकीट काढून झालं. आता हा जो सुरुवातीला आहे हा आय थिंक अलिबागचा कुलाबा किल्ला वाटतोय. हा अरेबियन सीपासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती असतो आणि 60sमध्ये बनवल्यानंतर अराऊंड स्टार्टिंगला शिवाजी महाराजांनी जे बेसिक फाउंडेशनचं कन्स्ट्रक्शन होतं ते त्यांनी केलं होतं. त्यानंतर तो कान्होजी महाराजांकडे गेला होता आणि 70sमध्ये जेव्हा ब्रिटिश आले तेव्हा साल्यांनी याचे जे वुडन मॉन्युमेंट्स होते किंवा वूड जे होतं ह्याच्यामधलं ते ऑप्शनमध्ये सेल केलं होतं आणि ह्याचे जे मेजर स्टोन्स होते ते अलिबागच्या कन्स्ट्रक्शनमध्ये यूज केले होते. हा असा पूर्ण व्ह्यू आहे. हे छोटं मॉन्युमेंट आहे त्याचं. पण हे जे ब्ल्यू कलरचं दिसतं आहे हे सगळं त्यांनी अरेबियन सी दाखवण्यासाठी केलं आहे. आणि हा पूर्ण जो फोर्ट दिसतो आहे तो आपला अलिबागचा किल्ला. ती छोटी डिटेल दिली आहे. हवी असेल तर वाचून घ्या. हे मस्त आहे ना. सगळीकडे राजमुद्रा लावल्यात. सगळ्या लाईटच्या बरोबर राजमुद्रा दिसतात. पुढे मॅप बघितलाय खरं पण त्याला काय मॅप मला समजत नाही. इकडे 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 हो इथे बघ. तर पकड जरा. हे बघ असे जागे काय मस्त छोटे छोटे मॉन्युमेंट बनवले. एकदम सुंदरसे मॉन्युमेंट्स बनवले नाहीत. ना सगळं रिअलिस्टिक वाटतं. एकदम एक छोटंसं गाव तयार करायचा प्रयत्न केला. तिथे बघ एक स्त्री बसली आहे. तिथे शेतकरी उचलतोय. बैल दाखवलेत नांगरताना. खतरनाक केलं. त्या साईडून चल बघूया. खतरनाक वाटतंय. छोटीशी वाडी बघून झाली. वरती जाऊया. ते काय आहे जे काय ते मस्त आहे. आय थिंक बैल ठेवण्यासाठी जे असतं तेच आहे वाडा टाईप. इथे आज ज्याला परमिशन नाही आज जाऊन दाखवलं असतं. मस्त आहे ना. पुढे आहे शिवकालीन गाव. छोट्या गावाचं शिवकालीन गाव झालं की इकडे जो उंच असा दिसतोय हा दीपस्तंभ आहे. दीपस्तंभ म्हणजे इथे तेव्हाच्या काही लाईट नसायच्या. मग तेव्हा काय करायचे दिवे लावून त्यांचे कंदिलाच्या स्तंभावरती लावायचे आणि उजेड तयार करायचे. पुढे बघितलं तर पुढे चल इथे हे जे दिसते हे गुरवा युद्ध नौका. तेव्हाच्या काही काय असायचं की जेव्हा ते समुद्रामध्ये युद्धासाठी जायचे तेव्हा त्यांच्याकडे लाईट नसायच्या. तेव्हा हे अशा प्रकारचे
जे लॅम्प्स आहेत त्यामध्ये केरोसिन टाकून ते उजेड तयार करायचे. आणि ह्या नौकाला चारी साईडून असे कॅनन असायचे आणि त्या कॅननने शत्रूवरती हल्ला व्हायचा. आणि जे खाली दिसतंय हे काय वेगळं नसून तर पाणी दाखवायचा प्रयत्न केला आहे. आणि ह्या लाटा अशा बाहेर आल्या आहेत, बाकी काय नाही. हा सगळा असा फ्रंट व्ह्यू आहे. काय बनवायचे यार तेव्हा नाही. इथूनच बघ ना, जरी हा रेप्लिका असला ना तरी लाकडाने काय म्हणजे तेव्हाचे कलाकारच नेक्स्ट लेवलचे होते. चल पुढच्या इथे जाऊया. पाणी बघ कसं घालतात हिरवं करण्यासाठी. खरंच नाही, हे असं दररोज क्लीन करत असणार ते. ये तिकडे जाऊया. नेक्स्ट पूर्णगड आहे. पूर्णगड त्यांनी बंद केलंय, मी तर दाखवलं असतं. हा पद्मदुर्ग आहे. 16 की 17 सेंचुरी मधला, एक्झॅक्ट माहित नाही. जरा ते वरचा व्ह्यू दाखवतो. आणि हा आहे एकदम शिवसृष्टीचं टोक. इथे छत्रपती शिवाजी महाराजांची एक मोठी स्टॅच्यू आहे, रायगड किल्ला. आणि हे जे दिसत आहेत हे आहेत आपले कान्होजी आगरे. मगासपर्यंत ज्यांचा मी उल्लेख करत होतो ना की हे कान्होजी आगरेंनी बनवलं, कान्होजी आगरेंनी, तर हे ते आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची स्टॅच्यू. आणि हा जो किल्ला दिसतोय हा मुरुड जंजिरा. ह्याचं वैशिष्ट्य काय होतं माहिती आहे? हा जो पूर्ण किल्ला बनला आहे हा एका आयलंडवरती बनलेला आणि तो अराऊंड 117 वर्षांपर्यंत कोणी त्याला कॉन्कर करू शकलं नव्हतं. इतका पॉवरफुल होता. आणि याच्या सगळ्या साईडला हाय पॉवर्ड कॅनन्स होत्या, त्यामुळे जरी कोणी अटॅक केला तरी कोणाची तेव्हा एवढी हिंमत नव्हती की तो हा पार करून आतमध्ये जाऊ शकेल. पुढचा कुठचा हा सुवर्ण किल्ला होता. हा 16 सेंचुरीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांकडे होता. 17 मध्ये पेशव्यांकडे आणि 18 मध्ये ब्रिटिशर्सने घेतलेला. बघ ना काय सुंदर आहे. आणि हे आपले बाजी प्रभू देशपांडे. आणि हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. हा सिंधुदुर्ग किल्ला 16 सेंचुरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेला मालवणमध्ये. आणि तो बनवताना पूर्णपणे त्याच्या चारी बाजूने, आता हा एक जो बनलेला तो आयलंडवरती होता त्यामुळे कंपल्सरी त्यांनी चारी बाजूला एकदम स्ट्रॉंग भिंती टाकल्या होत्या. आणि भिंतींवरती ज्या कप्पे दिसतात आपल्याला ते कप्पे नसून तर त्याच्यामध्ये कॅनन्स लावायचे. आणि जेव्हा पाण्याच्या मार्गाने एखादा शत्रू यायचा तेव्हा त्यांच्यावरती ह्या ब्रॅकेट्समधून हल्ला केला जायचा. ओके, फायनली शिवसृष्टी झाली आहे पूर्ण बघून. तर इकडे एक फेरी मारून सरळ बाहेर. फायनली शिवसृष्टी फिरून झाली आहे. आता आम्ही जाणार आहोत रत्नदुर्ग किल्ल्यावरती. तिकडे जाणार मस्त पैकी फिरणार आणि मग घरी. चला, प्लॅनमध्ये थोडा चेंज आहे. डायरेक्ट किल्ल्यावर न जायच्या आधी आम्ही वरती जाणार आहोत. बघू दादा ठीक आहे. थर्ड हाडच मी बाय. हा सगळा गड आहे आणि इकडून आता एंट्री आहे. तिथे मी गाडी पार्क करायला आलो होतो. पूर्ण गड आहे आणि इथे सिंह बसलेले दाखवलेत. आणि एंट्रीला बरोबर गेट जवळ 2 मावळे आहेत हत्तीवर बसलेले. हा झाल्यानंतर
आणि आता आम्ही आतमध्ये आलोय. आतमध्ये आल्यानंतर इथे स्टार्टिंगला त्या पूजेचं साहित्य हवे असेल ते इकडे मिळेल. अगरबत्ती वगैरे पुढे जे दिसतंय तिकडे हे मंदिर आहे. आणि तिकडे जाण्यापूर्वी फिरी चपला काढाव्या लागतात. पण आपण मंदिरानंतर त्याच्या आधी फिरून घेऊया. आता ही भिंत आहे किल्ल्याची आणि हे साईडहून ट्रॅव्हल करण्यासाठी पायवाट. आणि हे बरोबर किल्ल्याच्या मध्ये बरोबर मंदिर आहे. सो इथून आम्ही खाली आलोय. इथून आम्ही खाली उतरलोय आणि हा पायथ्यान आहेत सगळ्या. इथून काय करायचे की गडाची जे भिंत आहे त्याच्या साईडून शेजारून चालण्यासाठी ह्या पायथ्यान असायच्या. पुढे तर पुढे गेल्यावरती एक बसक्के बुर्ज असेल. त्या बुर्जचं काम कसायचं की तेव्हाच्या काळी जेव्हा शत्रू यायचे पाण्याच्या मार्गाने तेव्हा त्यांना लांबनं बघण्यासाठी बसक्के बुर्ज असायचे. ते बघा तिकडे बसक्के बुर्ज. बसक्के बुर्जच्या आधी हे बघा इथे एक भुयार आहे. भुयार मगाशी मी ब्रेक वॉटरला जी भुयार दाखवलेली गुफा दाखवलेली ते इकडून निघायची. इकडं हा एक टनल होता आणि ह्या टनलमधनं खाली जायचे किंवा वरती यायचे आणि हेच तिकडे ओपनिंग होती ती. आता तिकडे जाऊन बसक्के बुर्ज बघूया. बसक्के बुर्ज किंवा बसके बुर्ज पण त्याला म्हणतात. बेसिकलीचं काम काय असायचं की जेव्हा शत्रू यायचे तेव्हा त्यांना लांबणं बघण्यासाठी बसक्के बुर्ज घ्यायचे. ते बघ बसक्के बुर्ज. पुढे गेल्यावरती एक रेडे बुर्ज असेल. तो एक टॉवर सारखा एक उंच बुर्ज असायचा आणि त्यावरतून जेव्हा शत्रू खूप लांबणे येतात तेव्हा त्यांना लांबणं बघण्यासाठी हा वाला बुर्ज बघायचे. आणि इथनं ह्या पट्टीतनं तेव्हा नजर ठेवायचे. इथून पण आणि इथून पण. ठीक आहे. याचं नाव होतं रेडे बुर्ज. रेडे बुर्ज का म्हणायचे कारण का ह्या बुर्जवरनं ते नजर ठेवायची किंवा हल्ला करायची म्हणून. पुढे आणि ह्या वाटेने मंदिराच्या मागच्या साईडला जायचे. आपल्याला जायचं नाही मग आपण पुढून जाणार आहोत. पुढे बघूया. ही तीच भिंत होती किंवा एक वॉल होती आणि इकडनं अगदी नाना म्हटलं तरी एक 1.5 किंवा 2 किलोमीटरच्या अंतरापर्यंत पूर्ण क्लिअर व्ह्यू दिसायचा. इथे पण एक इथे मारक्की बुर्ज होता. तिथून हल्ला करायचा कॅननने. डायरेक्ट टोप लावून हाफ टोप संपला विषय. आणि इथे होतं वेताळाचं मंदिर.
इथून वर गेल्यानंतर आपल्याला बेताळाचं बुर्ज दिसेल. इथे हे सगळं जे होतं हे बेताळाचं बुर्ज होतं. इथून असं सगळा जो एरिया होता तो बेताळ बुर्जचा एरिया. आणि इथे हे जे कप्पे दिसतात ह्यामधनं नेम लावून फायर करायचे किंवा नजर ठेवायला यूज करायचे. बेताळ बुर्ज झाला की इकडे होता हा टिळक्या बुर्ज. आणि हा इथे होता टिळक्या बुर्ज नंतर वाघ्या बुर्ज. इथून खाली गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची छोटी मंदिर आहेत ती बघूया पटकन. हे देवी खंडोबाचं मंदिर. आणि इथून पुढे गेलं की तिकडे होतं गणेश बुर्ज. हे गणेश बुर्ज पण बघू. हे इकडे जे दिसतंय हे सगळं गणेश बुर्ज मध्ये येतं. बुर्ज काय बुर्ज एकच. आणि हा इथनं असा डायरेक्ट व्ह्यू दिसायचा. इथे पण सेम तिथे अशी तोप लावली जायची आणि मी दिसले की फायर डायरेक्ट तोप आडवा. ओके. आणि इथून परत आता इथे जो हा भाग दिसतोय हा परत मगाशी जिथनं आपण सुरुवात केली होती तिकडे आपण आता आलोय. थोडं झालं आता पटकन मंदिरात जाऊन येऊया. हे आहे हे जे दिसतंय हे भगवती देवीचं मंदिर. तर ह्या मंदिरामध्ये ही जी दिसते जेव्हा गर्दी जास्त असते तेव्हा इथे महिलांची रांग लागते आणि त्या साईडला पुरुषांची रांग. आणि इथे जे दिसतं हे हा होता दीपस्तंभ. आणि इकडे होते सारंग कान्होजी वगैरे. पटकन मंदिराचा आतला व्ह्यू घेऊन येऊया. तर अनफॉर्च्युनेटली आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओ अलाउड नव्हती त्यामुळे बंद करावी लागली. पण आपण साईडचा व्ह्यू घेऊया. इन केस कोणाला ह्याला आले असेल तर तिकडे पुरुषांचं आहे इकडे महिलांचं. आणि हा सराउंड व्ह्यू आहे पूर्ण. आणि इकडनं आपण भोवतीकडनं निघणार. तिथे आय थिंक ही रचना त्या काळाची. ओके. सो आजचा ब्लॉग इथे संपतोय. पूर्ण ट्रॅव्हल करून झालं आहे, ॲडव्हेंचर करून झालं आहे. काय काय फिरलं आपण. ब्रेकवॉटरला गेलो, त्यानंतर शिवसृष्टीला गेलो आणि आता भगवतीचं मंदिर बघितलं आणि हा गड देखील बघितला. सो थँक्यू. चलो बंद कर.